नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण हुडी तांडा या गावामध्ये आलेलो आहे. पुसदच्या बाजूला हे गाव पवार साहेबांच्या शेतात आलोय. तर पवार साहेब, मागच्या वर्षी साधारण हा जो मरचा प्रॉब्लेम होता, जो या पूर्ण तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हरभऱ्यावर मरचा जो उधळण म्हणता किंवा मर म्हणता, हा जो प्रॉब्लेम होता, हा या आपल्या 2 एकरामध्ये एक साधारण किती टक्के मर होती? याच्यात भरपूर प्रमाणात मर होती हा. मागच्या वेळेस. म्हणजे आपण जर क्वांटिफाय केलं किंवा 30-40% हो, हो. 50-60% किती? 30% जवळपास 30% होती. हो. बरोबर. आणि ही मर लागवडीपासूनच सुरू झालेली होती. हो, सुरुवातीपासून निघाल्यानंतर बरं, म्हणजे पेरणी केली हो. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यात मर सुरू झाली. मग या वर्षी आपण सिडोझेनचा शेड्यूल या ठिकाणी फॉलो केलेला आहे, की कधी फवारणी करायची, कशी बीज प्रक्रिया करायची, पहिली फवारणीमध्ये सिडोझेन कसं वापरायचं. तर पेरणीपासून एक साधारण 7-8 दिवसात पेरणी केल्यानंतर तुमची मर सुरू झाली होती यावर्षी पण, बरोबर. हो. त्यानंतर आमच्या मनोहर भाऊकडे हे दुकानदाराकडे गेले पुसदमध्ये, हे सिडोझेन घेऊन आले. याचा डोस काय घेतला तुम्ही पर एकर? ते आता असे म्हणजे 4 400 ग्रॅम. 400 म्हणजे ग्रॅम. 4 पाकिटं 2 एकरामध्ये. हो, हो, 4 बरोबर. एकरी 5 400 पाकीट ग्रॅम. 5 पाकीट 5 पाकीट. 5 पाकीट आणलं. आणि तुम्ही या प्लॉटवर फवारणी केली होती? हो. ठीक आहे. म्हणजे साधारण तेव्हा एक मरीचा प्रकार थोडा थोडा सुरू झालेला होता. सुरू झाला होता. फवारणी झाल्यानंतर आज आपण या प्लॉटवर एक साधारण फवारणीपासून किती दिवस झाले? याला फवारणी झाल्यानंतर अजून 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. हो. आता तुमचा अनुभव काय या प्लॉटचा? पूर्णपणे नियंत्रण झाली आहे बुरशी. हा. रिझल्ट पण चांगला आलेला हा. आहे. मर कंट्रोल झालेली आहे. बरोबर. म्हणजे आता या तुम्ही पाहू प्लॉटमध्ये शकता आहे पूर्ण प्लॉट कसा हा. हिरवागार झाला. म्हणजे जी मर होण्याची सुरुवात झाली होती ती तशी स्टॉप होऊन आता हे झाडं नवीन प्रकारचे फुटवे आणि एक हो. दमदार आपलं क्वालिटीचे झाड झालेले आहे. बरोबर. ठीक आहे. तुम्ही समाधानी आहे याच्यामध्ये ना? हो. ठीक आहे.